नमस्कार. मी गजानन पांचाळ, संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य. आपण सर्वजण बदली प्रक्रियेसाठी आपली बदली कुठे होईल आणि आपण काय केलं पाहिजे यासाठी विविध प्रकारे आपण संदर्भ शोधत असतो. तर आणि बदली प्रक्रिया ही ताबडतोब व्हावी यासाठी काल महाराष्ट्र शासनाने जे आपल्या महाराष्ट्रातील सर्व CEOंना काल आदेशित केलेला आहे की जो काही टाइम टेबल आहे तो टाइम टेबलप्रमाणेच जो काही टाइम टेबल महाराष्ट्र शासनाने या अगोदर दिलेला आहे त्या टाइम टेबलप्रमाणे बदली प्रक्रिया कंप्लीट व्हायला पाहिजे अशा प्रकारचे आदेश, त्यासाठी तुम्हाला आवश्यक ती सर्व कारवाई करावी अशा प्रकारचे आदेश काल महाराष्ट्र शासनाने काल सगळ्या CEOंना दिलेले आहेत. काल उपसचिवांचे त्या बाबतीचे आदेश त्याबाबतचं पत्रसुद्धा काल आलेलं आहे. त्यामुळे एक निश्चित आहे की बदली प्रक्रिया ही शासन जो काही टाइम टेबल दिलेला आहे त्या टाइम टेबलप्रमाणे बदली प्रक्रिया व्हावी यासाठी यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्याप्रमाणे बदली प्रक्रिया होईलच. आणि हा जो टाइम टेबल आहे हा टाइम टेबलसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्याचप्रमाणे एक आता 28 एप्रिलपासून आपल्याला संवर्ग 1चे ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट होतील. एक विनंती आहे सर्व बांधवांना, कृपया संवर्ग 1चा लाभ बोगस कागदपत्रे काढून कृपया संवर्ग 1चा लाभ आपण घेऊ नये. त्यामुळं काय होत आहे की आपण शिक्षक असूनसुद्धा आपल्याला समाज माध्यमावर बोलणे खावे लागत आहेत आणि आपणच आपल्या बांधवावर अन्याय करत आहोत. जे की 2चे असो, संवर्ग 2, 3 आणि 4चे असो, या बांधवावर अन्याय होईल अशा प्रकारे आपण कृपया वागू नये. कृपया सर्वांनी जर आपण खरंच संवर्ग 1मध्ये येत असाल, त्या प्रकारच्या अडचणी तुम्हाला असतील तरच आपण संवर्ग 1चे कागदपत्राचा लाभ आपण घ्यावा. बोगस पद्धतीने कुणीही कुणावर अन्याय करू नये बदलीसाठी, ही एक तुम्हाला माझी विनंती आहे. तसेच जे हॉस्पिटलच्या मार्फत संवर्ग 1चे जे बांधव आहेत यांची तपासणी जे हॉस्पिटलच्या मार्फत करावी अशा प्रकारचा एक आदेश, अशा प्रकारच्या मागण्यासुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. काही जे काही शिक्षणाधिकारी आहेत त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की आपण जे हॉस्पिटलला तपासणी झाल्यावरच तुम्हाला संवर्ग 1चा लाभ मिळेल अशा प्रकारचे फोन्स मला या ठिकाणी आलेले आहेत. तर या बाबतीमध्ये आम्ही तपासणी केली असता या बाबतीमध्ये 18 जूनचा शासन निर्णय आम्ही तपासला. तर या शासन निर्णयामध्ये जे हॉस्पिटलला किंवा आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या बाहेर तपासणीसाठी पाठवण्याची काही बाब यामध्ये आहे का याचा शोध आपण घेतला. तर या शोध घेता लक्षात आपल्या आलं की 18 जूनचा जो शासन निर्णय आहे जिल्हा अंतर्गत बदलीचा, जो की सर्वांना बंधनकारक आहे, शासनापासून ते खालच्या सगळ्या अधिकाऱ्यांना जो काही बंधनकारक आहे, याच्या बाहेर आपल्याला काही जाता येत नाही. तर जो 18 जूनचा शासन आदेश आहे या शासन आदेशामध्ये असं लिहिलेलं आहे की ही तपासणी झाली पाहिजे. संवर्ग 1चे जे बांधव किंवा भगिनी लाभ घेतील त्यांची तपासणी झाली पाहिजे असा उल्लेख याच्यामध्ये आहे. पण जे हॉस्पिटलला पाठवावं असा काही उल्लेख किंवा जिल्ह्याच्या बाहेर पाठवावं असा काही उल्लेख या शासन निर्णयामध्ये दिलेला नाही. या शासन निर्णयामध्ये मुद्दा क्रमांक 4.2.8 मध्ये असे सांगितलेलं आहे की एक 3 सदस्यीय कमिटी आपण नेमायची. त्या 3 सदस्यीय कमिटीने या 3 सदस्यीय कमिटीमध्ये माननीय BDO साहेब, माननीय BEO साहेब, गट शिक्षण अधिकारी, माननीय त्या तालुक्याचे आरोग्य अधिकारी असतील असे या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांच्या मार्फतच तपासणी झाली पाहिजे. म्हणजे जे हॉस्पिटलला पाठवावं, जिल्ह्याच्या बाहेर पाठवावं, जिल्ह्यात तशी व्यवस्था असताना आपण जिल्ह्याच्या बाहेर पाठवू शकतो का अशा प्रकारचा कुठेही नियम किंवा उल्लेख या ठिकाणी आढळत नाही. जर कुठं अशा प्रकारचा काही नियम असेल तर संघटनेला कृपया आपण माननीय अधिकाऱ्यांनी सांगावा. कारण असं कुठेही लिहिलं नाही. जे हॉस्पिटलला जाऊन तपासणी करायला अडचण नाही, परंतु जे खरेच दिव्यांग बांधव आहेत समजा त्यांची फार हेळसांड होईल. त्यांना जाणं येणं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, आजारी लोक आहेत, हे
ह्या ज्या अडचणी आहेत त्या प्रकारच्या अडचणी खूप येतील. त्यामुळं बोगस कोणीही दिव्यांगत्वाचा लाभ बोगस घेतलाच नाही पाहिजे, या बाबतीमध्ये आम्ही ठाम आहोत. आणि पण जी तपासणी आहे, जो काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे तपासणी व्हावी. नियम बाह्य तपासणी, उगाच समजा खोटे बोगस शोधण्यासाठी आपण अशा प्रकारे जो काही नियम आहे 18 जूनमध्ये जी काही अट आहे त्या अटीप्रमाणे आपण संवर्ग 1च्या बांधवांची तपासणी केली पाहिजे. आणि जे काही खरे आहेत संवर्ग 1 त्यांनाच त्यांचा लाभ मिळाला पाहिजे. बोगसमुळं इतर खालच्या बांधवावर 2, 3 आणि 4 यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ नये याची कृपया आपणच स्वतः काळजी घेऊया. आणि जे काही ज्यांना खरंच गरज आहे या संवर्गाची त्यांनाच याचा लाभ आपण घेऊ देऊया, अशी एक विनंती आहे. आणि एक पुढे बघूया आपण की ही जी आता काल जे माननीय उपसचिवांनी जे आदेश दिलेले आहेत सगळ्या CEOंना की बदली प्रक्रिया ही टाइम टेबलप्रमाणेच झाली पाहिजे. त्याच्यामध्ये हा टाइम टेबल बघूया आपण. तर त्या टाइम टेबलमध्ये टप्पा क्रमांक 2 नुसार आपल्याला संवर्ग 1चे ॲप्लिकेशन ऑनलाईन अर्जदाराची ॲप्लिकेशन डेट या ठिकाणी टाइम टेबलमध्ये दिलेली आहे. 28 एप्रिलला ते स्टार्ट होतील. 28 एप्रिल ते 3 मे अशा प्रकारे. आणि संवर्ग 2साठी 4 मे ते 9 मे. आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षक जे आहेत त्यांच्यासाठी 10 मे ते 15 मे. आणि बदली पात्र जे शिक्षक आहेत त्यांना ॲप्लिकेशन स्टार्ट होतील 16 मे ते 21 मे. आणि टप्पा क्रमांक 6 जो की शेवटचा असेल बदलीसाठीचा, टप्पा क्रमांक 6 जो आहे 22 मे ते 26 मे असा टप्पा क्रमांक 6 आहे या ठिकाणी. आणि आणि हे सगळं झाल्यावर अवघडच्या जागा ज्या आहेत सगळ्या जागा कंप्लीट झाल्यावर जर समजा अवघड क्षेत्रातल्या जागा जर समजा शाळेवर शिक्षक गेलेच नाहीत, त्या ठिकाणी शिक्षक बांधवांनी गेलेत नाही एवढ्या सगळ्या टप्पे होऊन सुद्धा, तर त्या ठिकाणी 28 मे ते 31 मे च्या कालावधीमध्ये आपल्याला अवघडच्या जागा या ठिकाणी अवघडच्या शाळेवर शिक्षक पाठवण्याचा टप्पा या ठिकाणी होईल. अशा प्रकारचं हे एक आपल्या बदलीचा टाइम टेबल आहे. आणि या टाइम टेबलप्रमाणे निष्पक्षपातीप्रमाणे बदल्या होतील. आपल्याला कुठल्याही प्रकारे कोणाच्याही हे जे ऑनलाईन बदली प्रक्रिया जेव्हापासून झाली